यार मी आता काहीच अभ्यास करेल नाही आजच्या पेपराचा. अरे माझ्या बापानं मला 100 पैकी 200 मार्क पाडायचे सांगेल. मवा बाप तर म्हणी तू जर नापास झाला ना तो लग्नच लावून देईन. अरे चांगली गोष्ट आहे ना मग. अरे 2 लेकराच्या माय संग लग्न लावून देईन म्हणी. आपल्या गार्डिंगला कोणते सर आहे रे? पिसाळेल सर आहे, लय खतरनाक आहे ते सर. खतरनाक म्हणजे? त्याला जर एखाद्या पोरावर जर सकबी शका आला ना तर पुरी चेकिंग करते अंडरपॅन्टीत हात घालून. एवढं काय घाबरायचं आहे? जेवढे बी मोठे मोठे लोक व्हायले त्याला शाळामध्ये काहीच येत नव्हतं. अरे पण त्यानं त्याचं स्वतःच काहीतरी केलं ना, मग आपण बी करू आपलं स्वतःच काहीतरी. काय करसोन ते निकाल लागल्यावर सोचू. मला काही एवढं टेन्शन नाहीये भाऊ. कस काय? मी लय मोठ्या कॉप्या आणले शर्टात बगलात पॅन्टीत. सर्रा जर कॉप्या पकडल्या तर पुढे पुढे पाहून घेऊ. जसा जसा पेपराचा टाइम जवळ येऊ राहिला तसं तसं मला धगधग उरायलं. इतकं टेन्शन नको घेऊ, मरसो नाही तर पेपर व्हायच्या आधीच. जाऊ दे, जे होईन जे महाराष्ट्र. पोट्टे हो, मव नाव हे पिसाळेल मास्तर. माया वर्गात जर एखाद्याला कॉपी करायचा प्रयत्न केला तर मी मारत नाही. वा सर, तुम्ही किती चांगले. मी मारत नाही, डायरेक्ट हातपाय तोडून घरी पाठवतो. मवा पॅटर्नच वेगळा आहे. बुट पाळले का माया पायातले माया जीवाच्या वर आहे, पण तुम्हाला लाथा घालासाठी घालेले. त्याच्यामुळं माया वर्गात कोणाच चहा कॉफी करायचा प्रयत्न करू नका. जर कोणा कॉफी आणेला असन तर आज उभी माया पुढे आणून ठेवा. मास्तर पुढे ठेवायसाठी थोडी आणले कॉफ्या. याचा अर्थ कोणाच कॉफी आणेल नाहीये. हे पेपर घ्या आणि बिल घालीवालं. इतके अवघड पेपर? ओ मास्तर, तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटतं. कस काय? अहो हे पेपर लय अवघड दिसू राहिले. IPS कलेक्टरचे पेपर आहे वाटतं. आमचे पेपर दुसरे असन, लहान लहान लेकरायचे. नीट पहा एकदा डोळे वाचून. अरे झाकण झुल्या, आमोशा पौर्णिमाला शाळेत येतो तू आणि मला सांगू राहिला का डोळे वाचून पाहायला? चुपचाप पेपर लिहू. को मास्तर, मी जो अभ्यास केला होता तो या पेपरात आलाच नाही. कोणत्या पुस्तकातून अभ्यास केलता तो? अकबर बिरबल के मजेदार चुटकुले. अरे आमोशाची पैदास जोकच्या पुस्तकातून बोर्डाच्या पेपरचा अभ्यास तो बापाने केलता का? को मास्तर, तुम्हीच तर म्हणता जे पुस्तक हातात पडन त्याचं वाचन केलं पाहिजे. अरे रताळ्या, डोक्यात जायले कर तू. कुठलच्या गोष्टीला कुठं जोडतो. उद्या मी म्हणीन बायकोवर प्रेम केलं पाहिजे, मग तू लोकांच्या बायकोवर प्रेम करसोन का? हा मंदबुद्धी, पेपर लिहू चुपचाप. सर, ते लाईटचा शोध कोणा लावला होता? तुला नाही माहित का? मी वळेल नव्हतं ना सरतावा. अरे येड्या, पुस्तकात लिहिलेले ना, तो अभ्यास नाही केला का? नाही. मग वर्षभर खायचं ना आगाचं काम केलं का नुसतं? ए राहुल, ते चुकी बरोबर सांग ना एकदा. अरे चारीचे चारी चुकल्यू, त्यातले 2 तर बरोबर येईन. हा यार, ह्यो कोणता प्रश्न आहे? मित्राचं एका वाक्यात वर्णन करा. उत्तर: मावा मित्र लय दरिंदर आहे, उसने घेतलेले पैसे कधी वापिस देत नाही. ए राहुल, मला दाखव ना. म्या बाहेर तुला नुसतं हाय म्हणलं होतं. तू काय म्हणी? तोंड पाहिलं का म्हणी आरशात काळ्या? तुझ्यासारखी 36 पोर आहे म्हणी माया मांग. आता बोलू ना ते 36 जणांना पेपर लिवाले. डार्लिंग दाखव ना. तू किती गोड बोल, तेल पाणी लाव, मीन दाखव तुला जिपरे. ए राहुल, ते पत्र कसं लिहू सांग ना एकदा. अरे तो गर्लफ्रेंडला लव्ह लेटर कसं लिहतो तसं लिहू. बर. प्रिय मॅडम, विषय: माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अर्जदार: झाकण झुल्या रिकामचोट बेवडे. महोदय, मॅडम मला तुम्ही खूप आवडता. आज दोपारा शाळाच्या मागे मला भेटायला या. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तुमचाच आज्ञाकारी हरामखोर विद्यार्थी झाकण झुल्या. लव यू जान. यार किती सोपं आहे पत्र लिहू ना. रावल्या, कॉप्या करू आला काय? नाही हो मास्तर. कॉप्या करसोन तर धरूनच आपटीन. सर, ही चिंगी कॉप्या करू राहिली. या पा हिच्याकडे गाईड आहे. करू दे ना मग, नाजूक आहे ती. ती नाजूक आहे मग आम्ही धोड आहे का? अरे मास्तर, पोरीनं पुऱ्या पेपरात कॉप्या केल्या तर काही नाही, आणि आम्ही एका मार्काचं पाहिलं तर आमच्यावर धमके टाकतो. दलाल आहे तू, दलाल. शहाणपणा नको करू, चुपचाप पेपर लिहू.
ह्यो कोणता प्रश्न आहे? मित्राची आजी वारल्यावर त्याले एक सांत्वना निबंध लिहा 500 शब्दात. बर. प्रिय मित्रा, तुझी आजी वारली हे ऐकून खूप आनंद झाला. अरे नी हे ऐकून खूप दुःख झाले. आता तुझी आजी वारली हे कारण सांगून तू घरी पण राहू शकत नाही. तुझ्या आजीच्या दिवसाच्या कार्यक्रमात शिरा बुंदी केल्यास मला पण खायला बोलव आणि घरी पण बांधून दे. आणि येणाऱ्या काळात तुझ्या चुलत आज्या वारत राहो आणि मला गोड जेवण मिळत राहो हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो. आणि तुझ्या आजीच्या आत्म्यास शांती लाभो आणि तुझ्या आजीचे स्वर्गातले जीवन सुखाचे व भरभराटीचे जावो हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो. या निबंधाला 10 पैकी 20 मार्क तर हमी आहे. ए राहुल, याचं काय अरे डोकं उठ ना. गायवर निबंध कसा लिहू सांग ना. एक गाय पाय तिच्यावर जाऊन बैस मग निबंध लिहू. बर मास्तर, ओ मास्तर, बाहेर जाऊ का? कशाले? गायीवर निबंध लिहायचा आहे. अरे झाकण झुल्या, गाईवर बसून निबंध लिहूसून का? हा. करे तुला जर भूतावर निबंध लिहायचा सांगितला असता तर भूताला भेटून निबंध लिहिला असता का? हा. अरे खेकड्या, उलटा फायदा व्हायला कर तू. सर, आपल्या वर्गातल्या भीतीचा पिवळा आणि आकाशी रंग चांगला नाही दिसू राहिला. पण पेपर लय अवघड चालला वाटतं. तुम्हाला कसं माहित झालं? म्हणूनच तुला वर्गाच्या भीती बोर्ड बेंच दिसू राहील ना. सर, एक पुरवणी द्या ना. अरे मग अर्धा पेपर बी झाला नाही आणि हिला पुरवणी पाहिजे. पोट्ट्या हो, काय सर? गु खा जरसा घ्या पोरीचा. तिचा पेपर लिहून वताला आणि तुम्ही माशा मारू राहिले का? सर, तुम्ही बी हुशार पोरीचा गु खाऊनच नोकरी लागले काय? थांब, तुला नापासच करतो. सर, भारतात सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे? तुला कोण वाटतं? महात्मा गांधी. कस काय? अहो मास्तर, बया त्याचा फोटो जम्परात घेऊन हिंडत्या. मग विचार करा किती महान असन ते. अरे झाकण झुल्या, त्या ना लय मोठे मोठे काम करेले म्हणून महान आहे ते. ए राहुल, या प्रश्नाचं उत्तर सांग ना एकदा. कोणता प्रश्न आहे? काळ ओळखा. मी सध्या बसलेलो आहे. मग झोपून राह, हे उत्तर आहे त्याचं. बर. पोट्ट्याओ, चला, टाइम समाप्त व्हायला 5 मिनिटं बाकी आहे. सर, थोडं थांबा ना, 2च मार्काचं बाकी आहे. सर, मग आता 50 मार्काचं बाकी आहे. सर, मी आता शिक 10 मार्काचं लिहवलं. अहो मास्तर, मी तर नावच टाकू राहिलो अजून. अहो सर, मी आताच प्रश्नपत्रिका उघडून पाहिली. अरे उघड्या भोंगड्या, ते मला सांगू नका. चला पेपर जमा करा. ओ मास्तर, मी जर नापास झालो ना तर पा. धमकी देऊ राहिला का? काय करसून तू? सर, तुम्हाला रस्त्याने अडवू मी. झाकण झुल्या, मी मास्तर आता झालो. पहिल्यानं मी गुंडा होतो. ध्यानात ठुई. सर, मी मोठ्या मोठ्या नेते लोक ओळखे. मग तिकडं निवडणुकीला उभं राह. इथं पेपर द्यायला काय लागला? एका दिवसात सस्पेंड करायला लावीन तुम्हाला. ढुंगण धुत तुला अजूक चालला सस्पेंड करायला. November, खुश हुआ.